तर नमस्कार दादा. नमस्कार. तर आजचं नियोजन कसं झालं होतं? नियोजन आमचा काय बैल पालवायचा काय एवढा हे नव्हता, पण दादांनी कॉल केला होता पोरांना का गाडी पालवायची का म्हणून, कारण की बगीरा आमच्या खूप जवळचा होता. विचार पण नव्हता आमचा का गाडी पालवायची म्हणून, पण एक त्याला भावपूर्व श्रद्धांजली म्हणून आम्ही आज गाडी पलवली. तर मग तुमचं नियोजन कधी आयत्यावरती झालं का आधी? हां, आयत्या वखत आमचा नियोजन झाला होता. गाडी पालवायचा काय विचारच नव्हता आमचा. तर महिन्याबाईची खरेदी आपण कधी केली ती? मनेबाईची खरेदी आम्ही 1.5 वर्ष झाला एकविरेवरून केली होती. कार्तिक पडवल, संदेश पडवल यांच्याकडून केली होती. 1.5 वर्षापूर्वी खरेदी केली होती. कितीला? आता ती खरेदी काय सांगायची नाही आम्हाला एवढी, पण बैलांनी खरेदीपेक्षा आमचं जाम नाव केलेलं आहे. 1.5 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंपलोली गाव कोणाला माहिती पण नव्हता. ती सांगली असो, सातारा असो, पूर्ण बिंजोडला सगळीकडे आमचा मनेबाईंनी नाव पोचवलेलं आहे गावाचा. तर तुम्ही महिन्याबाईला घेताना काय वैशिष्ट्य बघली होती? वैशिष्ट्य काय, आम्ही एवढा हे नव्हता केला. आम्ही आमच्याकडे बलमा होता, बलमामध्ये 2-3 वेळा त्याला खाली पलवायला आणला होता. मग नंतर त्याला खाली परत पलवायला आणला, तर त्यांना बैल विकायचा होता आणि आम्हाला तो बैल घ्यायचा होता. मग आम्ही खरेदी केली त्याची. तर मग आता आपल्या महिन्याबाईची देखभाल कोण करतो? मनेबाईची देखभाल स्वतः मालक त्याचा भारत आणि सगळी पोरं असतात. तर गाडी आज कुणाच्या नावाने पडेल? गाडी जय चेडोबा प्रसन्न स्वर्गीय बगीरा फॅन्स क्लब करंग मुर्ना शेटकालन पिंपलोली या नावाने गाडी पळते. आणि बिनजोडला कुणाच्या नावाने पळते? बिनजोडला पण त्याच नावाने पळते. तर घाटावर बैल आपला कुणाकडे असतो? घाटावरती आम्ही बैल पाठवतच नाही, आम्ही घरीच सांभाळतो बैलाला. व अपडाऊन करता? हां. तर आतापर्यंत महिन्याबाई तुमच्याकडे आल्यापासून किती वेळा फिरायला पळायला आहे? आता 3 फेऱ्याला बऱ्याच वेळेला पळालेला आहे बैल आणि 2 वेळेला गुलालामध्ये पण बसलेला आहे बैल. फायनलला? हां, फायनलला गुलालामध्ये बसलेला. ना मागच्या वर्षी जेव्हा आपल्याला महिन्याबाईनी 2 व्हीलर दिली होती एकविरा केसरीला, एकविरा केसरीला श्रीनाथ केसरीला 5 नंबरचा मानकरी होता आणि श्रीनाथ केसरीला 2 व्हीलरचा मानकरी होता. हां, श्रीनाथ केसरीला. तेव्हा तुमचा आनंद कसं होतं? म्हणजे आनंद आम्हाला अपेक्षा नव्हती, कारण की आम्ही अपेक्षा आधीच सोडली होती. बैलाने आम्हाला खूप काय दिलं होतं. जेव्हा आम्ही खरेदी केली त्यानंतर बैलाने आम्हाला खूप काय दिलं होतं. त्यानंतर आता तो देतोय, आमच्यासाठी खूप झालं ते. तुम्हाला अपेक्षा काय आहेत महिन्याबाईकडे? आता अपेक्षा काय ठेवणार आहेत आम्ही आधीच बोललो, अपेक्षा आम्हाला काहीच नाही आहे बैलाकडून, कारण की आम्हाला बैलांनी सगळं काय दिलेलं आहे आमच्या. आज आम्ही आमच्या बगीरासाठी बैल इथं पलवायला आणला आहे, बाकी काहीच विषय नाही. जेव्हा बगीरा सांभाळला तुम्हाला नाही राहिला तेव्हा तुमचं म्हणजे असं कसं वाटलं होतं तुमचं? आता आम्हाला तेव्हा जाम म्हणजे एकदम दुःख झालं होतं का आम्ही स्वतः समोर बैलाला पलताना बघवतो आणि अचानक असं समजतो ते असं एकदम पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं. तर महिन्याबाईंना बगीरा एकत्र पालायचं? मनेबाईंनी बगीरा बऱ्याच वेळेला एकत्र पाळलेले आहेत आणि अजून त्यांची गाडी पण कोणी मारली नाही. त्यांची गाडी पहिली कुठे खेळली होती जमलेली? खाड्याच्या पडायला त्यांची पहिली गाडी झाली होती. तो नियोजन कुणी केला होता? जितू मिनमिने तोच नियोजन करतो बैलाचं. आणि लास्ट गाडी कुठे पडलेली होती आपली? लास्ट गाडी देवपाड्याला फेरा टाकला होता बैलाचा महिन्याबाई आणि बगीरा. आणि पेडगावला पण गाडी होती आमची. पेडगावला किती नंबर आला? न पेडगावला आम्ही गटाला मार खाल्ला होता, पण गाडी पाळली होती. आणि आता याला खानपाणी काय? खानपाणी आता काय, आता मका असतो त्याला आणि खुराक असतो. आणि व्यायामाचा? व्यायाम काय रोज भारत असतो, पोरं असतात, रोज बैलाला व्यायाम असतो, चालू घेऊन जातात. कोलवीच्या ग्राउंडवरती घेऊन जातो आम्ही. कोलच्या ग्राउंडवरती. तर पुढचं नियोजन कसं असेल इथं शहापूरचा? शहापूरचं अजून काय एवढा नियोजन काय नाही आहे आमचं अजून, पण बघू, विचार आला तर पलू गाडी. तर म्हणजे तो अजून नियोजन नाही झालं? नाही, नियोजन नाही अजून. तर महिन्याबाईचा आता म्हणजे एवढं नाव केलं तुमचं ते हे झालं आहे, पण महिन्याबाईनी तुम्हाला कधी असं वाटलं होतं का म्हणजे आमचं एवढं नाव केलं आहे की कुठल्या शर्तीला तुम्हाला वाटलं? आता मी तर माझ्या आठवणीतली शर्यत सांगतो तुम्हाला. मागच्या वर्षी बैल एवढा नावात नव्हता, पण ज्यावेळेस मनेबाई आणि ओम पालाला आणि समोर पण गाडी चांगली होती, शाहिरानी महाराज गाडी होती, ती जिथून मनेबाईनी गाडी मारली तिथून बैल चर्चेतच आला. आणि जेव्हा आपला महिन्याबाई तुमच्याकडे आल्यावर उजेडात नव्हतं तेव्हा पहिल्याला अडचण यायची का? पायऱ्याला अडचण आम्हाला होती थोडीफार, पण आमच्याकडे बगीरा होता तेव्हा आम्हाला काहीच अडचण नव्हती. पायऱ्या नसला तर बगीरामध्ये आम्ही गाडी पालवायचो, म्हणजे बऱ्याच वेळेला बगीरामध्ये आम्ही गाडी पलवलेली तेव्हा. तर आता पहिल्याला अडचण येते? आता पायऱ्याला काय अडचण नाही एवढी, पण बैल पण आमचा थोडा वय झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही पण जास्त बैलाला पलवत नाही. तर किती दिवसात नाही काढता तुम्ही? आता एकविरा केसरीला बैल काढला होता आणि त्याच्यानंतर आता मध्येच एकदा पादीरवाडीला बैल काढला होता बिनजोडला आणि त्याच्यानंतर आत्ता बैल आला. तर सुट्टी मेकर कोण आहे आपला? सुट्टी मेकर भूषण तरे असतो आणि बिरदोल्याचा निवृत्ती असतो.
आणि ड्रायव्हर कोण आहे आपला फिक्स? ड्रायव्हर आत्ता गाडीवरती ड्रायव्हर आहे जय बुरकुले आणि साजन ड्रायव्हर असतो आणि बरेच ड्रायव्हर असतात गाडीवरती. म्हणजे सगळ्यांना आनंद असतो बैल बैल आखलाला मने उचकायला. बऱ्याच जणांना हे असतो, मग कोणी पण येतो बोलतो बसायचे, मग बसवतो आम्ही. पुढील नियोजन कसं असेल तुमचा? आता पुढं हा मैदान झाल्यानंतर बिनजोडला गाडी पळणार आमची. हां, कुणाच्या नावाने? स्वर्गीय बगिरा फॅन्स क्लब करंग गुरुनाथ शेटकालम पिंपलोरी याच नावाने गाडी पळणार. तर बघण्यासाठी तुम्ही काय बोलाल? बगिरासाठी काय बोलणार, आमच्याकडे मन्याबाई नव्हता, तिथून आमची पूर्ण गाव बगिराच्या बरोबर असायचा. पण आम्हाला बगिरा नाही, आज एवढा वाईट वाटतो का बैल इथंशी कर्जत तालुक्यात जो पण 3 फेऱ्याचा मैदान झाला प्रत्येक मैदानात बैल आमचा फायनलला होता आणि आज बैल आमच्यात नाही. आम्हाला जाम म्हणजे एकदम वाईट वाटतो का बैल नाही आमच्यात. त्या बघायला गेला त्या क्षणी तुम्ही तिथे मैदानात होते का? त्यावेळेस आमची गाडी गटाला मार खाल्ली होती मन्याबाईनी. आम्ही घरी आलो होतो आणि आम्ही सेमी लाईव्ह बघत होतो आणि 5 मिनिटामध्ये लगेच आम्हाला असा समजला का असं झालं म्हणून. तेव्हा सगळी पोरं एकत्र जमली, सगळी गप्पत बसलेली. म्हणून त्यानंतर आम्ही मानवीला गेलो. जाम म्हणजे तिथं पण एकदम वाईट परिस्थिती होती सगळ्यांची. तर बघिरा घरी किती वाजता आला म्हणजे तिथे? बगिरा जेमतेम 6:30 पावणे 7 वाजता. तो धन्यवाद दादा. तर मान्याबाईसाठी तुमच्या पुढील वाटचालीस तुमचं हार्दिक अभिनंदन.